मी अंबज्ञ भगवद्गीता ग्रुपमधील निर्मला राजेंद्र वाडेकर, राहणार राहुरी, वय 55. अनुराधाताई राध्यक्ष यांना मी प्रथम धन्यवाद देते. त्यांनी समाज प्रबोधनासाठी सुरू केलेले मनाचे श्लोक ही जागतिक स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे आणि त्यामधील मला आवडलेला श्लोक क्रमांक 2 निवडला आहे. मला आवडलेला श्लोक, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. हे मना सज्जना, नेहमी भक्ती मार्गाने जावे, म्हणून स्वभावी करणे परमेश्वराची प्राप्ती होते. त्यासाठी या जगामध्ये जे जे निंदनीय आहे ते सर्व सोडून द्यावे आणि जे जे काही वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे. भक्ती म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांची छान सांगड घालतो तो उत्तम भक्त. अनुराधाताईंनी जी गोष्ट सांगितली ती मला आवडली. थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. 10,000 वेळा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. तेव्हा ते म्हणाले, मी 10,000 वेळा अयशस्वी झालो असे मला वाटत नाही. 10,000 बल्ब शोधून काढले, ते माझ्या काहीच कामाचे नव्हते. थोडक्यात काय, आपण 99 वेळा प्रयत्न करतो आणि 100 वेळेस आपल्याला यश मिळणार असते. म्हणून शक्यतो भक्ती करणे सोडायचे नाही. ध्रुव बाळ हा एक अगदी छोटासा मुलगा होता. त्याला यज्ञ वगैरे काही माहीत नव्हते, करणे शक्य नव्हते. त्याने केवळ मनापासून अनन्य भावाने देवाची भक्ती केली आणि त्याला देवाने दर्शन दिले. देवाला आपल्या भक्तीशिवाय दुसरी कशाची अपेक्षा नसते. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंताने 26व्या श्लोकमध्ये म्हटले आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपर्युक्तं मश्नामी प्रयतात्मनः. पान, फूल, फळ, पाणी जो कोणी मला भक्तिभावाने अर्पण करतो मी त्याचा स्वीकार करतो. म्हणून भक्ती करणे सोडायचे नाही. जय जय रघुवीर समर्थ.